ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सदलग्यात दरोड्याचा प्रयत्न, नागरिक भयभीत, केवळ चप्पल चोरीवर निर्भावले। शहरात पोलिसांची गस्त आवश्यक। सदलगा येथील बस स्थानका शेजारीच असलेल्या हाऊसिंग सोसायटी या कॉलनीत 27 एप्रिल रोजी पहाटे 2:30 सुमारास 5 ते 6 जण दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। ते आपापसात काहीतरी सिग्नल देत आहेत अशा स्वरूपाचे स्थानिक कन्नड भाषेत अस्पष्ट बोलत असल्याचं रेकॉर्ड झालं असून एक साथीदार सीसीटीव्हीत दिसत नाही। 1-2 घरातील चप्पल नसल्याचे आढळून आल्यानंतर सीसीटीव्हीत पाहताना चोरी झाल्याचं कळालं। या घटनेनंतर दुपारी सदलगा पोलिसात या घटनेची नोंद स्थानिकांकडून करण्यात आली आहे। 5 जणांपैकी बहुतांश तोंड बांधून घेतलं होतं। हातात काहीतरी हत्यारे दिसत असून एकाने आपल्या टी-शर्ट मध्ये काहीतरी लपवल्याचे दिसत आहे। त्यापैकी दोघांनी एकाच्या घरातील वरांड्यातील चप्पल चोरून नेले, आणखीन एका घरातूनही चप्पलच चोरून नेला आहे। ते घर या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं नाही। डॉक्टर प्रवीण गिडगल्ले यांच्या घरावर बसवलेल्या सीसीटीव्हीतील दृश्याने सदलग्यातील नागरिकांच्यात भीती आणि चिंता वाढवणारी ठरली। सदलगा पोलिसांतर्फे नियमित गस्त होते का असा सूर उमटत आहे। सदलगा पोलीस ठाण्यासमोरील शेतकऱ्यांची व इतर प्रवाशांची दुचाकी, चारचाकी वाहने अडवून लायसन्स, आरसी, इन्शुरन्स इत्यादी कागदपत्रे तपासून दंड आकारणी करण्याचा धडाका लावलेला दिसून येत असताना चोरांपासून सुरक्षितता करण्यासाठी पोलिसांची गस्त ही आवश्यक आहे। याकडे दुर्लक्ष होत आहे का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अपरात्री असे राजरोस पतदिव्यांच्या प्रकाशात उघडपणे हातात हत्यारे घेऊन कॉलनीत फिरणारे व्हिडिओ पाहताना नागरिक भयभीत होत आहेत। महानकर न्यूजसाठी तात्यासाहेब कदम, सदलगा।